देवबापाच्या पवित्र नावाला मी धन्यवाद देतो या वेळेसाठी. देवबापाने ही गोड वेळ आपल्याला दिली. आपण योहानाचे शुभवर्तमान याचा 2रा अध्याय आणि त्याच्या 13व्या वचनापासून पुढे काही वचनं ऐकणार आहोत. मग यहुदाचा सण ओलांडण सण जवळ आला व येशू वर यरुशलेमेस गेला आणि मंदिरात मंदिरामध्ये गुरे, मेंढरे व कबुतरे विकणारे आणि सराफ हे बसलेले त्याला आढळले मंदिरामध्ये. पुढे 15 वचन. तेव्हा त्याने दोऱ्याचा एक कोरडा करून मेंढरे व गुरे या सर्वांस मंदिरातून घालून दिले. सराफाचा खुर्दाही ओतून टाकला व चौरंग पालथे केले. आता 16 वचन. आणि तो कबुतरे विकणाऱ्यांना म्हणाला, ही येथून काढून घ्या, माझ्या पित्याच्या घराची बाजारपेठ करू नका. तेव्हा तुझ्या मंदिराविषयीचा आवेश मला ग्रासून टाकील असा शास्त्रलेख असल्याचे त्याच्या शिष्यांना आढळले. त्यावरून यहुदी त्याला म्हणाले, तुम्ही हे करिता तर आम्हाला तुमच्या अधिकाराचे काय चिन्ह दाखविता? येशूने त्यांना उत्तर दिले, तुम्ही हे मंदिर मोडून टाका आणि मी 3 दिवसात ते उभारेन. यावरून यहुदी म्हणाले, हे मंदिर बांधवयास 46 वर्षे लागली आणि मग तुम्ही हे 3 दिवसात उभारणार काय? तो तर ते आपल्या शरीररूपी मंदिराविषयी बोलला होता. यावरून तो असे म्हणत असे की तो मेलेल्यातून उठल्यावर त्याच्या शिष्यांना आठवले आणि त्यांनी शास्त्रावर व येशूने जे वचन सांगितले होते त्यावर विश्वास ठेवला. आपण हे 22व्या वचनापर्यंत पाहिले. 13व्या वचनापासून योहानाचे शुभवर्तमान 2ऱ्या अध्यायामध्ये या ठिकाणी मंदिर आणि मंदिरामध्ये असलेल्या चुकीच्या गोष्टी आणि मंदिरामध्ये असलेल्या क्रय विक्रय आणि त्या संदर्भामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने पाहिलं की मंदिरामध्ये कशा प्रकारे क्रय विक्रय चाललाय आणि त्याने तो होऊ दिला नाही. त्याने ज्यावेळेस ते पाहिलं की या ठिकाणी काय करतात, मेंढरे, गुरेढोरे आणि या सर्वांना त्याने बाहेर घालवलं. ते कबूतर खुर्दा जे आहे तो देखील सराफाचा खुर्दा त्याने उलथून टाकला किंवा ओतून दिला, चौरंग पालथे केले. हे सर्व काय की देवबापाला या ठिकाणी तो म्हणतो की तुम्ही हे जे काही मंदिर आहे हे तुम्ही अशा प्रकारे बाजारपेठ केलेलं आहे, लुटारूची गुहा केलेला आहे. बाजारपेठ मंदिर हे जे आहे हे मंदिर आम्हाला माहित आहे कशाचं ठिकाण असतं. मंदिर हे उपासनेचं ठिकाण आहे. मंदिरामधून उपासना होते, प्रार्थना होते. मंदिरामधून देवाला हाका मारतात, नाही का. मंदिर एकत्र येण्याचं ठिकाण असतं आणि देवाला हाका मारण्याची, आरोळी मारण्याचं ठिकाण आहे. देवाशी बोलण्याचं ठिकाण आहे. देवाला थँक्यू म्हणण्याचं, आभार मानण्याचं, स्तवन करण्याचं, धन्यवाद देण्याचं, त्याच्याशी हितगुज करण्याचं मंदिर हे ठिकाण असतं आणि मंदिर हे मंदिरच राहिलं पाहिजे. परंतु या लोकांनी त्या येरुशलेममध्ये जे शलमोनाने बांधलं होतं ते मंदिर, त्या मंदिराची जी काही अवस्था आहे त्यांनी अशी इडेवाकडी करून टाकली होती. दुसऱ्याच कामासाठी, आपल्या स्वतःच्या फायद्यासाठी त्या मंदिराचा उपयोग करत होते. मग हे जे बाकीची जी मंडळी होती, क्रय विक्रय चालला होता, तिथे बाजारपेठ मांडली होती. लोकांनी आपले आपले सामान विकायचं, त्याचं एकाचं दोन करायचं, हे ते करायचं, त्याच्यात पैसा कमवायचा. म्हणजे ज्या मंदिरामध्ये गोष्टी होऊ नयेत त्या गोष्टी तिथे करत होते लोक. आणि म्हणून ही गोष्ट प्रभू येशू ख्रिस्ताला म्हणजे पसंत पडली नाही किंवा त्याला त्याचा हे झालं. आणि मग त्याने काय केलं तर कोरडा बनवला आणि त्याला सर्वांना हाकलून लावलं, बाहेर काढलं. आणि त्याने एक गोष्ट म्हटलं की तुम्ही माझ्या पित्याच्या घराची बाजारपेठ करू नका. प्रियजनो हो, मंदिर असं म्हणतो तो की हे पित्याचं घर आहे. देवाने योजना केली होती की मंदिर बांधावं, मंदिर असावं इस्रायल लोकांना. त्याने तिथे उपासना करावी, होमार्पण, पेयार्पण, दोषार्पण, शांतार्पण, वेगवेगळ्या प्रकारचे अर्पण तिथे अर्पणात यावेत.
तिथे गंगाळ असावं, तिथे होमवेदी असावे, तिथे परमपवित्र स्थान असावं, त्यामध्ये कोश असावा, त्यामध्ये अनेक गोष्टी असाव्यात. अशा प्रकारे साऱ्या गोष्टी देवबापाने सांगितल्या होत्या. त्याप्रमाणे त्या परमेश्वराने त्याच्या दासाच्या द्वारे त्या करविल्या. पण या मंदिराच्या कालांतराने असं झालं की तिथे ते मर्म, मला वाटतं ते पावित्र्य त्यांनी ठेवलं नाही. आणि इथं मात्र आता बाजारपेठ भरायला लागलेत. आणि म्हणून प्रभू जो आहे तो ते पाहून डोळे झाक करत नाही. आमच्या जीवनामध्ये देखील आम्ही असं केलं पाहिजे की ज्या वेळेला चुकीच्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये किंवा इतरांच्या जीवनामध्ये ज्यावेळेस घडतात, जे आपले आहे, जिथे आपल्याला प्रेम आहे, तिथे आपण तिथे काउन्सिलिंग केली पाहिजे. तिथे आपण अवश्य मार्गदर्शन केलं पाहिजे. जिथे गरज आहे, जिथे आपला सन्मान करतात, जिथे आपल्या शब्दाला रिस्पॉन्स आहे, म्हणजे महत्त्व देतात, तिथे आपण मार्गदर्शन, तिथे सांगावं. आणि इथं हे परमेश्वराने पाठवलेला तारणारा प्रभू येशू देवाचा पुत्र आणि हे पित्याचं घर, माझ्या पित्याचं घर तुम्ही बाजारपेठ केलेलं आहे, म्हणून त्याला हाकलून लावलं तिथं सारं की ह्या गोष्टी यामध्ये नको, या ठिकाणी उपासनाच व्हावी. प्रियजनो, हे झालं बाहेरकारी मंदिराबद्दल. आता या मंदिराला 40 वर्ष लागो, नाहीतर 46 वर्ष लागो बांधायला, किंवा किती लागो, पण येशू ख्रिस्त म्हणला हे मंदिर तुम्ही मोडून टाका, मी 3 दिवसामध्ये हे पूर्ण बांधेन. मग मला सांगा, ते यहुदी लोक तर हे झाले, त्यांना वाईट वाटलं. म्हणजे काय माणसं आहे राव, एवढे 46 वर्ष लागले त्या मंदिर बांधण्यासाठी आणि तू 3 दिवसात उभारणार आहेस. म्हणजे हे हास्यास्पद त्यांना वाटलं. त्याची टिंगल करावी, त्याला बोल लावावा, असा त्यांना तो त्यांना ते बोलण्यासारखंच प्रभूने त्यांना म्हटलं की हे मी 3 दिवसात उभारून दाखवतो, तुम्ही मोडून दाखवा. मी 3 दिवसात उभारेन. हे कोणालाच काही समजलं नाही. आणि हे कोणत्या मंदिराबद्दल बोलत होता, तर ते मंदिर तुमचं आणि माझं, तुम्ही देवाचं मंदिर आहात. तुम्ही स्वतः एक मंदिर आहात. आणि ख्रिस्त येशू हे मंदिर होता, देवाने पाठवलेलं. तर प्रियजनो, येशू ख्रिस्त काय झाला, कसा मंदिर होता की तो आला, त्याने मंदिरामधून ज्या उपासना करावी, मंदिर कसं असावं, देवाचं शरीर, म्हणजे तो म्हणतो हे माझं शरीर आहे, हे तुमच्यासाठी बदल्या जात आहे, ते मोडत आहे, माझं रक्त हे तो पेय आहे, तुम्ही हे घ्या, तुमच्यासाठी हे आहे. आता तो म्हणतो हे मंदिर मी उभारतो 3 दिवसामध्ये, म्हणजे हे तुम्ही मोडून टाका. तर हे त्याच्या मरणाबद्दल, मेल्यानंतर 3ऱ्या दिवशी उठला तो आणि ते परत उभारलं त्याने ते मंदिर. तर त्या शरीररूपी मंदिराबद्दल तो बोलत होता. आणि येशू ख्रिस्त खरोखर मेल्यानंतर किती दिवसांनी उठला? मरण पावला, कबरेत ठेवण्यात आलं त्याला गुहेमध्ये. तिथे ती गुहा किंवा ती कबर होती त्या यरुशलेममध्ये, आणि मोठा ढोंड लावलेली होती तिथे. त्याचं शरीर असं, मग त्याला मातीत गाडलं नाही, पुरलं नाही, पण कुठं ठेवलं? त्या गुहेमध्ये. तशी नवीन एक कबर म्हणतात, गुहा वेगळी असते, पण ते कबरेमध्ये, जिथे फक्त कबर म्हणजे काय हा शब्द आहे की गुहा नाही म्हणता येत, पण कबर जिथे प्रेत ठेवतात, असे कोरी कबर देवबापाला तिथे मिळाली. आणि तिथं ठेवल्यानंतर तो परत 3ऱ्या दिवशी उठला. तो अनेकांना दिसला आणि त्याने शरीर जे आहे ते मंदिर हे दाखवलं की पहा, हे मंदिर हे खरं मंदिर होतं. आता तो म्हणतो की तुम्ही देखील देवाचं मंदिर आहात. तो म्हणतो ना, हे मंदिर मी बांधेल, हे त्याचं शरीर हेच खरं मंदिर होतं, असं त्याला म्हणायचं होतं. कारण मी 3 दिवसात हे मंदिर बांधेल, म्हणजे मी त्याचं मंदिर शरीर, आणि हे शरीर रूपाने तो बोलत होता त्याप्रमाणे, म्हणजे शरीरा संदर्भामध्ये बोलत होता मी 3ऱ्या दिवशी. आणि त्याने तसं करून दाखवलं, हे या वचनामध्ये देखील आहे. आणि मग सर्वांनी त्याच्यावर विश्वास ठेवला. अरे हे याच्याबद्दल हे होतं, त्याचं सांगणं होतं की हे मंदिर मी 3ऱ्या दिवशी उभारेल. आणि म्हणून त्यावेळेला त्यांना काही समजलं नाही. त्या लोकांना ते त्यांना मारायला पाहत होते, पण लोक भीत होते, कारण त्याचं खूप लोक ऐकत होते ना, कसं मारायचं, काय मारायचं. आता तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो, ती ही आहे, आपण मंदिराबद्दल पाहत असताना प्रभू परमेश्वर आपल्याला काय म्हणतो. संत पाऊल लिहितो करिंदकराचे पहिले पत्र याचा 6वा अध्याय आणि 19 आणि 20 वचन. पहिले करिंद 6वा अध्याय 19 आणि 20 वचन. कोणीतरी वाचा. तुमचे शरीर तुम्हामध्ये वसणारा जो पवित्र आत्मा देवापासून तुम्हाला मिळाला आहे, त्याचे मंदिर आहे हे.
तुम्हास ठाऊक नाही काय? आणि तुम्ही स्वतःचे मालक नाही, कारण तुम्ही मोलाने विकत घेतलेले आहात, म्हणून तुम्ही आपल्या शरीराने देवाचे गौरव करा. हो, प्रेज लॉर्ड. तुम्ही मोलाने विकत घेतलेले आहात आणि तुम्ही देवाचं मंदिर आहे. तुमच्यामध्ये देवाचा आत्मा वास करतो हे तुम्हाला माहीत नाही. हे मंदिर कोण आहे आता? आणि हे मंदिर जर पाहिलं, तुमचे शरीर हे तुम्हामध्ये वसणारा जो पवित्र आत्मा, शरीर आणि शरीरामध्ये वसणारा पवित्र आत्मा आणि देवापासून तुम्हाला मिळालेला आहे, त्याचे मंदिर आहे हे तुम्हाला ठाऊक नाही काय? हे म्हणजे आपण देवाचे मंदिर आहोत. आपल्यामध्ये देवाचा आत्मा आहे, पवित्र आत्मा देवाने पाठवलेला, आणि आपण देवाचे मंदिर आहोत, प्रभूचं मंदिर आहोत आपण. आपल्यामध्ये जो देवाचा आत्मा आहे तो देवापासून आहे, तो पवित्र आहे. आणि म्हणून या मंदिराला आपण अशा प्रकारे आपण बाजारपेठ करू नये. काही लोक मंदिराचा नाश करतात. बाजारपेठ लावली, तंबाखू खाणं, वेगवेगळ्या प्रकारचे गुटखे आता निघालेत, वेगवेगळ्या प्रकारचे गुटखे, सर्व प्रकारचे सिगारेट, वेगवेगळ्या प्रकारचे ड्रग्स, हे मंदिराच्या मध्ये चाललंय ना. सर्व आजार तर आहेतच, त्याच्यात सर्व काही लिहिलंय. आणि मोठा आजार होतो आणि कॅन्सर होतं तरी देखील. आणि ज्या वाईट गोष्टी आहेत त्याच माणसाला सैतान करण्यासाठी प्रवृत्त करतो आणि या मंदिराचा नाश मनुष्य हाताने करतो. इव्हन काही लोक तर आत्महत्या करतात, आणि जो आत्महत्या करेल त्याला स्वर्ग नाही. म्हणून आत्महत्या करणाऱ्याने कोणत्याच सरकारने, कोणत्याच महाराष्ट्राचा हो किंवा पुढे, कधी त्यांना, आता तो त्यांचा प्रश्न आहे, पण जर आपण मदत करतो, त्यांना हातभार लावतो, त्यांना पैसा देतो, त्यांनी आत्महत्या केली, त्यांनी असं केलं, त्यांनी तसं केलं, अरे मग कर्ज घेता कशाला? काही लोक शेतकरी आत्महत्या करतात. तुम्हाला कोणी सांगतं कर्ज घ्यायला? जेवढं अंथरुण आहे तेवढंच पाय पसरायचं ना. ही गोष्ट मी सर्वांना सांगू इच्छितो. आणि आत्महत्या करायचं आणि मग त्यांनाच मदत करायची, मग परत दुसऱ्या शेतकरी वाव त्यांना एवढं मिळालं, मग आपणही करा. हे असंच चालू राहते. आत्महत्या करणारा रुपये टेकू नका असं पाहिजे, कारण आत्महत्या करणंच हे पाप आहे. आणि त्यांना धीर द्या, त्यांना सांगा, अरे का करतात लोक? त्याचं काही मजबुरी आहे, काही कारण आहे, कर्जबाजारी आहे, काही कारण. पण कर्ज करूच नका ना. कशाला करताय? कष्ट करावेत, शहरामध्ये या, कष्ट भरपूर करण्यासाठी पैसा भरपूर, इकडे या, अनेक ठिकाणी जा, प्रयोजन हो. आणि म्हणून आत्महत्या जी आहे हे पाप आहे. शरीराचा आत्महत्या म्हणजे तुम्ही स्वतःचे मालक नाहीत हे विश्वासणाऱ्याला माहिती आहे. पण त्या लोकांसाठी हे मी सांगू इच्छितो की जे आत्महत्या करतात आणि जे स्वतःचा नाश करून घेतात, त्यांना अनावर होतं आणि सैतान तिथपर्यंत त्यांना घेऊन जातो. पण तो प्रियजन हो, जर तुम्ही तसं करत आहात, आज अनेक लोक या शरीराचा नाश करण्यासाठी हे होतात की मी असंच करतो, मी तसंच करतो, मला खूप माझं टेन्शन झाले. आणि टेन्शन जास्त बाकीच्या लेकरांना, आपल्या उर्वरित लेकरांना, बायकांना, वेगळ्या लोकांना, लेकरा बाळांना जास्त टेन्शन आहे. ते कसं वाऱ्यावर सोडून जायचं, म्हणजे हे कसं आहे, या किती अज्ञानपणा आहे हा, किती काय म्हणायचं त्याला. आणि प्रियजनो, असे लोक सर्रास असे विचार करतात आणि त्या स्टेपला जातात. आणि म्हणून शरीराचा नाश करून घेऊ नका. त्यामध्ये देवाचा आत्मा आहे. आणि कोणामध्ये देवाचा आत्मा आहे? जे विश्वासणारे आहे, ज्याने तारणारा प्रभू त्या स्वीकारलेला आहे आणि त्यांच्यामध्ये तो राहतो. म्हणून आणि त्याच्यामध्ये राहूनही लोक पापामध्ये घसरण्याचा प्रयत्न करतात आणि चुका करतात. आणि चुका केल्या की तो आक्रमक असलेला जो सैतान आहे, जो टपून आहे सिंहासारखा, तो गिळण्यासाठी आणि चावण्यासाठी आणि त्याला नाश करण्यासाठी टपूनच येतो. आणि तो विश्वासणाऱ्यावर जास्त हल्ले करतो. म्हणून शरीरामधून, शरीराच्या बाहेरून, आतून बाहेरून जे काही पाप घडते ते थांबवले पाहिजे. कारण हे मंदिर आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने मंदिरातल्या सर्व घाणेरड्या गोष्टी बाहेर काढल्या. तसं आम्हाला तो आमच्या स्वाधीन अधीन केले की शरीर आपलं ना, आपणच सांभाळलं पाहिजे, आपण नियंत्रित ठेवलं पाहिजे. आपल्याला स्वातंत्र्य दिले देवापणे, काय खायचं, काय नाही खायचं, काय गोष्टी करायच्या, कोणत्या गोष्टी करायच्या नाहीत, हे आपल्याला देवाने सांगितले की नाही. तर चांगल्या गोष्टी करण्यासाठी त्याला पैसे लागत नाहीत. म्हणून शरीर जे आहे हे निर्मळ ठेवण्यासाठी काय करावं लागेल, तर येडेवाकड्या गोष्टी, पाप आणि घाणेरड्या गोष्टी, व्यभिचार म्हणजे पातक, आपला प्रिय पती सोडून दुसऱ्याशी समागम करणं, आपली पत्नी सोडून दुसऱ्याशी चपढप करून पापाच्या मध्ये पडणं, हे आहे पाप. आणि हे पाप देवापासून दूर घेऊन जाते आणि ते शरीराच्या मधून होते. तेव्हा हे देवाला न आवडणाऱ्या गोष्टी आहेत. आणि म्हणून आज शरीर
माणसाचं कायात ठेवलेलं नाही. लोकांनी ते विकून टाकले, सैतानाला विकून, म्हणजे ते त्याच्यात ताबा राहिला नाही. त्यांना ते घेतल्याशिवाय होत नाही, त्यांना दारू घेतल्याशिवाय होत नाही, त्यांना ते ड्रग्स घेतल्याशिवाय होत नाही, त्यांना ते पिल्याशिवाय होत नाही. कारण का? ते त्याच्या अगदी अधीन झाले, आहारी गेलेत आणि त्याच्यातून सुटायला तयार. तर प्रियजन, हे कसं घडतं? ते हळूहळू हळूहळू हळू घडतं आणि ते स्वतःचा नाश करून ओढवून घेतात. आणि म्हणून हे मंदिर असं भ्रष्ट करून टाकणाऱ्याला आता त्यांच्यासाठी काय उपाय आहे? तर एकच आहे की त्यासाठी प्रार्थना आम्ही केली पाहिजे आणि त्यांनी देवावर भाव ठेवावा, देवाकडे वळावं आणि त्या सैतानाच्या कब्जेतून सुटण्यासाठी आपलं हृदय, आपलं जीवन, आपलं अंतःकरण देवाला द्यावं आणि पश्चाताप करावा. पश्चाताप करणं म्हणजे पाप सोडून देणं, चुका वाईट पदरात घेऊन सोडून देणं आणि नवीन स्वभाव, नवीन हृदय मग प्रभू देतो. आणि त्याला वाटलं पाहिजे की मला याच्यातून मला बाहेर यायचं आहे. त्यांनी म्हटलं पाहिजे की माझ्यासाठी प्रार्थना करा. त्यांनी म्हटलं पाहिजे की मला हे नकोय मला. तेव्हा देव कार्य करतो. प्रियजन हो, आणि जर किती मोठा दारुडा आला म्हणजे आणि त्याने जर म्हटलं की माझ्यासाठी प्रार्थना करा, मला प्लीज याच्यातून बाहेर आणा, तर छोट्यातल्या छोट्या एका दासाने जरी प्रार्थना केली तरी तू त्याच्यातून बाहेर येईल. पण एखादा दारुडा म्हणाला की नाही, मला नाही यायचं याच्यातून बाहेर, मला काही वाटत पण नाही, गरज पण नाही, आणि त्यासाठी प्रार्थना करूनही फायदा नाही, कारण त्याचीच इच्छा नाही बदलण्याची तर काय. पण तुम्ही प्रार्थना करायचं थांबू नका. जर समजा कोणाचे पती जर असे येड्यावाकड्या गोष्टीमध्ये आहेत, व्यसनाच्या अधीन आहेत, व्यभिचाराच्या त्या गोष्टीमध्ये गुंतलेले आहेत, त्यांचे काही फोन येतात, काही चोरून फोन करतात, काही असं असते, काही वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला दिसलं ते, आणि म्हणून काय होतं की तुम्ही घाबरून जाऊ नका. त्यांसाठी येशूजवळ प्रार्थना करा, देवा हे तू मला दिलेलं हे आहे, तू दिलेला धनी आहेस, हे माझं शरीर आहे आणि मी यांच्यासाठी, ते माझ्यासाठी आहे, तेव्हा यांना तू ताळ्यावर आण, ही संगत तुटू दे. तुमची प्रार्थना प्रभू ऐकेल. प्रियजन हो, नाश जो आहे असाच नाश स्वतः लोक करून घेतात आणि फक्त नाशातून वाचवण्यासाठी फक्त एक प्रार्थनाच असा एक उपाय आहे की जो त्यांना सोडू शकतो. तर ह्या मंदिरामध्ये जे क्रय विक्रय चालला होता तो देवाने घालून दिला. आता म्हणून आज मंदिरामध्ये उपासना करतात लोक, मंदिरामध्ये येतात लोक, मंदिरामध्ये एकत्र येतात, ते देवाने लावलेलं आहे. चर्च असावं ही देवाची योजना आहे म्हणून. परंतु पवित्र शास्त्र सांगतं की असे आता उपासक आहेत, खरे उपासक असे निर्माण होतील की जे माझ्या आत्म्याने आणि खरेपणाने माझी सेवा करतील. आणि म्हणून माझ्या प्रियजन हो, देवाला उपासना करण्यासाठी चर्चच पाहिजे, चर्च बांधलेलं, आणि चर्चमध्येच प्रभू येतो म्हणजे मंदिरामध्ये, ही भावना काढून टाका, हे काढून टाका मनातलं. कारण तो झोपडीमध्ये आहे. आमेन. तो झोपडीमध्ये जर प्रार्थना केली आपण की देवा माझ्या या घरात तू आणि ये आणि माझी प्रार्थना, तो कुठंही येईल तुमच्यासाठी. आणि तुम्ही महालामध्ये जर प्रार्थना केली, महालात त्या रडून आणि अंतकरा म्हणजे हृदयापासून, तर तिथे तो आहे. तुम्ही जर आता प्रवासामध्ये आहात, रेल्वेमध्ये आहात, तुम्ही तिथे प्रार्थना, तिथे प्रभू तुमच्या सोबत आहे. आणि उपासना करण्यासाठी झाडाखाली तुम्ही एकत्र बसलात किंवा तुम्हाला चर्च नाही, एकत्र कुठंतरी आडोस्याला, कुठंतरी झाडाखाली किंवा कुठंतरी असं सावलीला देवाला थँक्यू म्हणण्यासाठी लोक एकत्र, तिथे महान रीतीने प्रभू येशू तिथे आहे, पवित्र आत्मा तिथे आहे. कारण असे उपासक खऱ्याप्रमाणे माझी अंतकरणापासून खऱ्या हृदयाने माझी सेवा करतील अशी वेळ येत आहे आणि ती आज आहे. म्हणून चर्चला महत्त्व देऊ नका. चर्च पाहिजे. तुम्ही चर्च आहात, तुम्ही मंदिर आहात, तुमचं घरच हे मंदिर आहे. तुमचं घर हो हे हाताने बांधलेलं घर आहे ना, विटकारीचं, हे देखील मंदिरच आहे जर तुम्ही तसं ठेवलं तर. आणि विशेष म्हणजे ते मंदिरापेक्षा तुम्ही स्वतः देवाचे मंदिर आहात. आणि म्हणून तुमच्यामधून उपासना व्हावी, तुम्हाला भेटण्यासाठी तुमच्या हृदयामध्ये पवित्र आत्मा तो दिलाय तुम्हाला आणि त्याने यावं, परत तुमची भेट घेण्यासाठी तुम्हाला दृष्टांत द्यावे, तुम्हाला स्वप्नाच्या द्वारे बोलावं, तुम्हाला हाका मारावे, तुमच्याशी बोलावं. आणि या मंदिराची वाढ करण्यासाठी तुम्ही आध्यात्मिकरित्या जोडल्या गेलेल्या पाहिजे देवाच्या वचनाशी. आमेन. तुम्ही कनेक्टेड पाहिजेत. आपण जसं आपण बॅटरी चार्ज करतो, रोज फोनला चार्जिंग झाल्याशिवाय फोन चालतच नाही, तसं प्रार्थना देवाच्या संगतीमध्ये राहण्यासाठी आम्हाला त्या गोष्टीची गरज आहे ज्या की आम्ही रोज देवाचं वचन आणि प्रार्थना आणि देवाचं वचन समजण्यासाठी देवाला पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन मागणं, त्याची आम्हाला गरज आहे. तेव्हा आम्ही कुठंतरी ह्याच्यात वाढू शकतो आणि आध्यात्मिकरित्या आत्मिकतेने आम्ही बलवान होऊ शकू.
आणि या शारीरिक गोष्टीवर आणि नको असलेल्या गोष्टीवर विजय मिळवण्यासाठी ही एक सक्षम गोष्ट आहे की आम्ही आत्मिकतेने हे अन्न खाल्लं पाहिजे, याच्यातला आहार, याच्यातलं जे सकस गोष्टी आहेत त्या स्वीकारल्या पाहिजे. आणि हे कसं घडेल? जेव्हा आम्ही संगती आम्हाला कोणीतरी शिकवणार असेल, कोणीतरी तेव्हा आम्ही याच्यातमध्ये स्ट्रॉंग होऊ वचनामध्ये. म्हणून प्रियजनो, शरीराचं जे सांभाळ करण्याची गोष्ट ही आहे की ह्या शरीरामध्ये खाण्यापिण्याबद्दल काही आहे का? हो. काय आहे की शरीर कशाने विंटाळलं जातं, देवाचा आत्मा कशाने दुःखी होतो. प्रियजनो, कोणी व्यक्ती काहीही खाणारा असो, देव त्याला त्या दृष्टिकोनातून पाहत नाही. कारण खाण्याने मनुष्य विंटाळल्या जात नाही, त्याने पवित्र आत्मा दुखवल्या जात नाही. कुठल्या प्रकारचे जे खाण्याच्या गोष्टी आहेत त्या खातात. कोणीही काहीही खाल्लं तरी त्याने खाणाऱ्याने न खाणाऱ्याला नावं ठेवू नये आणि न खाणाऱ्याने खाणाऱ्याला नावं ठेवू नये असं पवित्र शास्त्र म्हणतं. म्हणून मंदिर जे आहे, शरीर जर देवाचं मंदिर आहे तर ते फार शुद्ध ठेवावं. परंतु प्रियजनो हो, शुद्ध कशाने ठेवा? घाणेरड्या आणि वाईट गोष्टी ज्या आहेत पापाच्या, त्याने त्या बाजूला सारा. इव्हन बाकीचं जर समजा थोडंसं हृदयामध्ये शिवीगाळ, अमंगळपणा, अपवित्रता, अशुद्धता, सर्व प्रकारच्या घाणेरड्या गोष्टी, राग, ईर्ष्या, सर्व प्रकारचा नको असलेल्या गोष्टी आणि फुगीरपणा, गर्व, ह्या सर्व गोष्टी ह्या मंदिरामध्ये नसल्या पाहिजेत. आणि ह्या सर्व अहमपणा, अतृप्तता, अशुद्धता ह्या गोष्टी घालवा. आणि ज्या गलती करायच्या पत्रामध्ये जे गोड दाणं आहेत किंवा जे चांगल्या गोष्टी आहेत 5व्या अध्यायामध्ये की जे फळं आहेत, प्रीती, आनंद, शांती, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता, इंद्रिय दमन, अनेक गोष्टी आहेत, त्यास अवलंबन करा. देवाला फळ द्या आपल्या शरीराच्या, जीवनाच्या द्वारे, आपल्या आत्मिकतेने. आणि म्हणून ह्या शरीरातून म्हणजे आपल्या विचारातून घालणाऱ्या गोष्टी काढण्यासाठी ते तुम्हाला सहाय्य करेल. आणि मंदिरामध्ये या गोष्टी नसाव्यात, कारण उपासना करण्यासाठी हे अडखळं नाही आणि देवाकडे ह्या गोष्टी जाऊ देत नाहीत. जेव्हा आम्ही शुद्ध होऊ, अर्थात त्याने आमच्यासाठी रक्त सांडवलंय आणि त्या रक्ताच्या द्वारे त्याने आम्हाला शुद्ध केले. आम्हाला फक्त कबुली करायची की होय, ते माझ्यासाठी सांडलं, मी ते कबूल करतो. प्रभू, मला धू, तुझ्या रक्ताने शुद्ध कर मला आणि मला चांगलं बनव. आणि म्हणून प्रियजनो, तुम्ही स्वतःचे मालक नाही असं पुढे लिहिले. आपण मालक नाही स्वतःचे असं लिहिले. आता जे वाचलं आपण की तुम्ही मोलाने विकत घेतलेले आहात. मोलाने म्हणजे येशू ख्रिस्ताने रक्त सांडवून आम्हाला त्याच्या पवित्र रक्ताने विकत घेतलंय. त्याने खंडणी भरली, रक्त सांडवलं पवित्र म्हणजे जसं की त्या मंदिरामध्ये असं पूर्वी अर्पण करत होते, होम अर्पण, ते अर्पण, दोषाचं अर्पण, ते बली अर्पण. आणि त्या अर्पणाच्या द्वारे ते जे याजक लोक होते ते पवित्र ते तशा प्रकारे संस्कार करत होते. आणि मग तिथे त्या म्हणजे जे काही बकरू, कोंबडं किंवा पारवा होला वगैरे अर्पण करत होते, त्याचं रक्त सांडवायचं, तिथं शिंपडायचं, त्याला प्रार्थना करायची, त्याच्या डोक्यावर हात ठेवायचा त्या बलीच्या, त्याचा सर्व दोष याच्यावर यावा वगैरे वगैरे, ती पद्धत होती. पण येशू ख्रिस्ताने स्वतःचं पवित्र रक्त सांडवलं एकदाच सर्व जगासाठी. आणि त्या पवित्र रक्ताच्या द्वारे एकदाच त्याने आपलं रक्त पवित्र स्थानामध्ये देवबापाने सांडवलं. म्हणजे त्याने पित्याला ती खंडणी दिली, रक्त दिलं आणि स्वतःचा प्राण वाहू दिला. रक्ताने सर्व जगाला विकत घेतलं, त्या पवित्र रक्ताने. आणि पवित्र रक्त सांडलंय कारण ख्रिस्ताने कधी लग्न केलं नाही, त्याला कधी ना बायको होती. प्रभू येशू ख्रिस्त हा देवापासून आलेला आहे, म्हणजे तो कुवारीपासून जन्माला. त्याला बाप जसं शारीरिकरित्या दोघं नवरा बायको एकत्र येतात बाळ होतं तसं तो आला नाहीये. तो कुवारीपासून आला. तो कुवारी होती मरियम. ही गोष्ट तुम्ही आम्ही सर्वांनी लक्ष ठेवाने अभ्यासावी. आणि म्हणून हे असे, आणि हा पवित्र आहे आणि हा कुवारीपासून आलेला आहे आणि हा देवासून मानव झालाय. पूर्ण देव, पूर्ण मनुष्य त्यावेळेला होता, भूतलावर आला आणि त्याने सर्व सहन केलं. आणि देवपणाचे सर्व गुणलक्षण त्याच्यामध्ये होते. देव कसा असतो हे त्याने स्वतःला दाखवलं, करून दाखवलं. देव असा आहे, मला ज्याने पाहिलं त्याने पित्याला पाहिलं. पिता आणि मी एक आहे आणि मी माझं मनचं सांगत नाही. म्हणून तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा, कारण मी देवापासून आलो आहे. माझ्या कृत्यांवर तरी विश्वास ठेवा. आणि तो मरण पावला. आणि प्रियजनो, मेल्यानंतर कोणी उठत नाही, जिवंत झालेलाच नाही जगात कोणीच, येशू ख्रिस्ताशिवाय. फक्त येशू ख्रिस्तच जिवंत झाला. म्हणजे येशू हा देवाने सांगितलं की हे माझा प्रिय पुत्र आहे, याच्यावर तुम्ही विश्वास ठेवा. आणि म्हणून प्रियजनो हो, येशू ख्रिस्त स्वतः अशा प्रकारे मरणातून पहिल्यांदा जिवंत झालेला तो आहे. आणि मेल्यानंतर परत 40 दिवस लोकांना भेटला आणि आजही तो जिवंत आहे, स्वर्गात घेतला गेला. आणि तो म्हणतो मी तुमच्या बरोबर आहे. मत्तई 100 तुम्हाला तर शेवटचा अध्याय 28वा आणि शेवटचं सेकंड लास्ट वचन तिथे आहे, लास्ट
की मी युगाच्या समाप्तीपर्यंत तुमच्या बरोबर आहे, मी तुम्हाला कधीच सोडून जाणार नाही, टाकणार नाही. आम्ही तेव्हा प्रियजनो तो जिवंत आहे म्हणून आपण त्याची उपासना करतो, त्याला आपण हाका मारतो येशूच्या नावामध्ये पित्याला, आणि येशूच्या नावामध्येच प्रार्थना आम्ही केल्या पाहिजे. तेव्हा म्हणून आम्ही आमच्या मंदिराला जपण्यासाठी प्रियजनो हे मंदिर हे आपल्याला विकत घेतलंय, सर्व शरीर जीव शरीर आत्मा देवाने ख्रिस्ताने खंडने देऊन पवित्र रक्त सांडवून, आणि म्हणून आम्ही मोलाने विकत घेतलेला, म्हणून आपल्या जीवनाच्या द्वारे आपल्या शरीराने देवाचं गौरव करा. म्हणून आपलं शरीर कयात ठेवा. संत पौल मी माझं शरीर कुदळतो कयात ठेवतो. प्रेज लॉर्ड. आणि तसं आम्ही आमचं शरीर ठेवावं. आणि म्हणून विश्वासणाऱ्याचं जीवन हे सोपं नाही. अनेक मोह येतात. योसेफाने कसा मोहावर विजय मिळवला, तसं तुम्हाला देव सहाय्य करेल जर तुम्ही देवाचे प्रिय लेख आहात. प्रियजनो, संकट आलं, दुःख आलं, अडचणी आल्या, तुम्हाला वाटलं आता पैसा नाही, काय करावं, नाविलाज आहे, काही करावं का एवढ्या गोष्टी, आपल्याला तर काही इलाज नाही, असं झालं तर नाही नाही नाही, देवाला हाक मागा, गुडघे टेका, देवाजवळ रडा, आकाश कपाटे उघडून जागा पुन्हा असा आशीर्वाद देईल तुम्हाला तो. कारण जो देवाकडे शरण येतो, पैसा श्रेष्ठ गोष्ट नाही, पण बघ एक दिवस असा येईल तुमचं सर्व परिस्थिती बदलेल आणि ते तुमच्यावर मोठी कृपा दृष्टी देऊ. तो देवाचं प्रेम आहे तुमच्यावर. येड्यावाकड्या गोष्टीला हात लावू नका, कारण हे मंदिर आहे आणि प्रभूने म्हटलं ते शुद्ध असावं. आणि आमचीही जबाबदारी आहे ते शुद्ध ठेवण्याची, आणि तुमचीच जबाबदारी, आपलीच जबाबदारी ही शुद्ध ठेवण्याची. आणि तुम्ही जर काही करायला मंदिराचं येडावाकडं करून टाकता, नाही मी जरासं घेतो गोडगोडा, जरासं घेतो, काय प्रॉब्लेम नाही. नाही नाही, तुम्ही मंदिराला डागळ आहे. तुम्ही सैतानाला वाव दिली आणि सैतान घुसायला वेळ नाही लागत. मग कोणी असू द्या, सैतानाला तर टापलेलाच आहे. आता आला, आता आला, आता घेतलीच दारूची, जरासं घेतली, हां आता घुसला, तर घुसला की मग घरामध्ये अशांतता, मारामाऱ्या, भांडणं, सर्व प्रकारचे चिडचिड, सर्व पतानाच. म्हणून काय करा बंधूंनो, भगिनींनो, यापासून दूर राहा. घाणेरड्या गोष्टीपासून दूर राहा, व्यभिचारापासून दूर राहा, पापापासून दूर राहा. आणि याचं पारितोषिक प्रभू देतो. हो, जर विश्वासूपणे सुरुवातीपासून आम्ही राहतो. हां, ज्या चुका झाल्या त्या कधी प्रभू अशा उकरून काढत नाही, क्षमा करतो तो. आणि तो खूप चांगला देव आहे. एकही गोष्टीकडे तुम्हाला ते पाहणार नाही देवा, कारण तो अत्यंत पवित्र देव आहे आणि तो फार प्रेमाने पाहणार आहे. आणि मी प्रियजनो, पाप्यांसाठी तर तारणारा प्रभू आलाय. तुम्ही अशी खंत करू नका की अरे माझ्याकडे खूप चुका झाल्या, मी फार पापी वाईट आहे. तर हे जे मन होतं आहे तर हे देवाकडून आहे. आणि देव पाप्यांना तारावयास आलाय, हरवलेले शोधावयास आलाय. हे फार महान वचन आहे देवाचं. आणि म्हणून असा तारणारा प्रभू जगात कुठं नाही. किती शोधा पाप. मी बाकीच्यांचं सांगण्यासाठी त्यांचं भाकरकथा सांगायला मी तुम्हाला वेळ नाही माझ्याकडं, पण आपल्या तारणाऱ्या प्रभू येशूबद्दल मी सांगतो की हा देव इतका चांगला आहे की हा पाप्यांना वाचवण्यासाठी आला. बाकीचे सर्व पाप्यांना मारण्यासाठी आले, पाप्यांना मारण्यासाठी आले. कुणी कशाने मारलंय, कुणी कशाने मारलंय, वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी. पण येशू जो आहे हा क्षमा करणार आहे. हा पाप्यांना ठोठाळून घेणार आहे, त्यांना क्षमा करणार आहे. पापाचा तिटकारा करतो, मग पाप्यावर दया करतो. प्रियजनो, हो, मंदिराबद्दल सावधान राहा. मंदिर डागू नका. तुमच्या हातात आहे देवाचं मंदिर कसं ठेवायचं. आणि जर तुम्ही प्रभूचा प्याला पिता, अर्थात प्रभुभोजनही घेता, अर्थात तुम्ही हे करता, आणि जर चुका करत आहात, तर तुम्ही लक्षात ठेवा, देवाला तुम्ही फसवू शकत नाही. मी फसवू शकत नाही, फसवू शकत नाहीत आपण. हां, सर्वांना फसवू शकतो. आपल्या पत्नीला फसवू शकतो, आपल्या पतीला फसवू शकतो आपण, पण देवाला कोणी फसवू शकत नाही. मग देवाकडे वळा आणि हे मंदिर स्वच्छ निर्मळ, ज्याने पवित्र रक्त सांडवलं, त्याच्याद्वारे त्याच्या रक्ताने आपण धुतल्या गेलो आहोत. आणि आपण त्या पापाला मेलो. ज्यावेळेस आपण बॅप्टिझम घेतला तिथेच आपले पाप मेले, तिथेच आपण गाडल्या गेलो त्याचे जुना पाप. हा विश्वास ठेवा आणि ख्रिस्तामध्ये नवीन स्वभाव, नवीन हृदय, नवीन अंतःकरण घ्या. आणि म्हणून प्रियजनो, ख्रिस्ताने जसं मंदिरातून बाहेर काढल्या ह्या हाकलल्या गोष्टी, तसं तुम्ही तयार व्हा की माझ्या मंदिरात एकही देवाची गोष्ट नसावी. हे शरीर देवाचं मंदिर आहे, माझं शरीर. मग ते जर देवाचं मंदिर आहे तर देवामध्ये यामध्ये काय चाललंय कुणाला माहीत नसेल, ते मला माहीत आहे. मग पश्चाताप करूया, देवाकडे वळूया. आणि म्हणून प्रभू या मंदिराला स्वच्छ कर. परत एकदा मी तुझ्याजवळ येते आणि मला तू असं आशीर्वादित कर की मी पश्चातापी हृदयाने माझ्या सर्व चुकांची क्षमा कर. आणि तू माझ्यातल्या सर्व गोष्टी जसं कोरडा त्याने केला आणि ते हाकलून लावलं, तू ये दे बाप्पा आणि हे हाकलून लाव. कारण मी माझं हे शरीर हे तुझं मंदिर आहे हे मला माहीत नव्हतं, पण आता मला माहीत आहे की हे तुझं मंदिर आहे. किती चांगली गोष्ट, हे देवाचं मंदिर आहे. परंतु प्रियजनो, हे मंदिर हे देवाने तुम्हाला स्वाधीन केलंय, आपल्या स्वाधीन केलंय. आता हे मंदिर किती वर्ष आहे,
70 वर्ष 80 वर्ष 90 वर्ष हे मातीचं मंदिर आहे, पण माती होणार आहे, पण देवाचा आत्मा मात्र देवाने दिला तर देवाकडे जाणार आहे. म्हणून आत्म्याला मरण नाही. शरीर मातीचं आहे. आणि दुसरी गोष्ट, हे जे शरीर आहे ना प्रियजन हो, नंतर तारणारा प्रभू येईल ना तेव्हा आम्हाला गौरवी शरीर मिळणार आहे. आमेन म्हणूया. हो, ही गोष्ट खरी आहे. गौरवी शरीर असेल ते आपलं गौरवी शरीर मिळणार आहे. म्हणून प्रियजन हो, या परीक्षेमध्ये जीवन जगत असताना अडचणीमध्ये, त्रासामध्ये, कष्टामध्ये, दुःखामध्ये पैसा तुम्हाला सर्वश्रेष्ठ पैसा वाटू देऊ नका. आणि जरी ते अडचणी आले तर देव त्याच्यातून तुम्हाला मार्गदर्शन करेल, तुम्हाला आशीर्वाद देईल. आणि म्हणून या मंदिराची शोभा वाढवा, अर्थात मंदिराला स्वच्छ ठेवा, निर्मळ ठेवा, पवित्र ठेवा. देवाच्या कृपेने तो तुमची मदत करेल, तुमच्या सर्व गरजा भागवेल, तर तुम्हाला येऊन कृपा देईल. आणि या घाणेरड्या गोष्टीपासून दूर राहा आणि आपलं शरीर देवबापाच्यासाठी स्वतःला समर्पित करा. आणि म्हणून प्रभू तू माझ्या सदैव या मंदिरात राहा आणि या मंदिरात वास कर. या मंदिरामध्ये जे काही बरबटलेल्या गोष्टी आहेत, घाणेरड्या गोष्टी आहेत, ज्याने जिथे अस्वच्छता आहे, निर्मळ नाही, काहीच नाही, तर तुझ्या रक्ताने मला धु आणि माझ्या मंदिराला स्वच्छ कर. माझ्या अंतःकरण रूपी मंदिराला तू स्वच्छ कर आणि मला आशीर्वादित कर. डोळे झाकूया, छोटीशी प्रार्थना करू. पवित्र प्रभू, मी तुझे उपकार मानतो या सुंदर वेळेसाठी दे बाप्पा, की प्रभू परमेश्वरा तू किती महान आहेस. तू हे आम्हाला शिकवलंस की तुला मंदिरामध्ये चुकीच्या गोष्टी आढळल्या आणि त्या तू खपून घेतल्या नाहीस, त्या तू हाकलून लावल्या आणि त्या काढल्यास तू दे बाप्पा. हे शारीरिक रूपाच्या जे बाहेरकारी रूप जे मंदिर होतं त्याच्याबद्दल हे तू असं जर केलंस तर आम्ही किती विशेष करून आमच्या अंतःकरणाचं रक्षण केलं पाहिजे. आम्ही आमच्या अंतःकरणामध्ये, आमच्या हृदयामध्ये पवित्र आत्म्या तू आहेस. शरीर हे देवाचं मंदिर आहे, त्यामध्ये पवित्र प्रभू आहे, तू राहतोस. जर देवबाप्पा आमच्या मंदिरामधून जर काही येडवाकडं घडत आहे, वाईट गोष्टी घडत आहेत, पाप घडत आहे, व्यभिचार होत आहे, पाप घडत आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या खोटारड्यापणा घडत आहे, मुंडके मोडणं घडत आहे, कोणाला ठकवणं घडत आहे, चोऱ्या घडत आहेत किंवा वेगवेगळ्या व्यसन घडत आहेत, व्यसनं आम्ही आहोत, व्यसनाच्या आधी, तर ह्या मंदिरामध्ये ते चाललंय. तर हा क्रय विक्रय आणि हे स्वतःचे पोटपूजा बंद व्हावी बाप्पा, असं कर. तर तारणारा देवा, आम्ही त्याग करावा आणि आमचं शरीर तुला समर्पित करतो आणि कह्यात ठेवण्यासाठी तू आम्हाला कृपा दे. आणि खरोखर प्रभू या मंदिराला देवबाप्पा तुझ्या रक्ताने धु आणि पवित्र शुद्ध कर. आणि प्रभू तू येऊन आमच्यामध्ये यावं आणि राहावं एवढी योग्यतेचे नाही दे बाप्पा, आम्ही पण तुझ्या रक्ताने धु, आम्हाला शुद्ध कर. आणि तारणाऱ्या प्रभू राया तुझी कृपादृष्टी आमच्यावर होऊ दे. आणि आमचा विश्वास आहे तू आमच्यामध्येच आहेस, आमच्या हृदयात आहेस. पवित्र आत्म्या तुला सर्व गौरव देतो. जे खऱ्या अर्थाने प्रार्थना करतात हृदयातून, पश्चातापी हृदय त्यांना दे बाप्पा. आणि ते बाप्पा त्यांचं मंदिर पवित्र देवा तुझं मंदिर बनव, तू त्यामध्ये वास करतोसच. आणि म्हणून त्याने पश्चाताप करून तुझ्याकडे वळावा असं होऊ दे. आणि दे बाप्पा तुझं गौरव होऊ दे. आम्ही तुला कृपा मागतो. सर्व धन्यवाद देतो, सर्व महिमा तुझा तुला देऊन प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावात प्रार्थना केली पितत्व आहे. आमेन.